पण त्यासाठी आम्ही हे नेहमी सांगतो की जो शेतकरी कापूस लागवड करेल त्या प्रत्येकाने त्याचं नियंत्रण करणं शिकून घेतलं पाहिजे. पण आपण त्या बाबतीमध्ये शेजारचं करेल तर बरं, आपण केलं नाही तर चालणार आहे. अशा परिस्थितीमध्ये आजही कोणत्याही शेतामध्ये तुम्हाला फिरोमेन ट्रॅप दिसणार नाही. एकही शेतामध्ये तुम्ही दाखवून द्या मला की कामगंध सापळे लावलेले आहेत, असं कोणाकडेच नाही आहे. फक्त आपण औषधाची फवारणी करतो. मी तर फवारणी काय, तुम्ही झाडाला आंघोळच घालता, तुम्ही तर फवारणी करतच नाही, झाडाला आंघोळ घालता तुम्ही. आणि जी अळी डोळ्याने दिसतच नाही त्याच्यावरती फवारणी करता तुम्ही. दिसत डोळ्याने तुम्हाला, जशी हरभऱ्याची गाठी अळी आहे, सूर्यफुलाची अळी आहे किंवा मक्याची अळी आहे, तशी तुम्हाला गुलाबी बोंडळी दिसते का? नाही दिसत. मग त्याच्यावर तुम्ही औषध का फवारता? मग त्याचं व्यवस्थापन कसं केलं पाहिजे हे समजून घेतलं पाहिजे. आपलं कॉटन मिशन सुरू आहे. कॉटन मिशनमध्ये आपण शेतकऱ्यांना सांगतो की कोरडवाहू शेतकऱ्यांना एकरी 10 क्विंटल उत्पादन कसं मिळेल, आणि जे बागायती शेतकरी ठिबक सिंचनावरती कापूस लागवड करतात त्यांना एकरी कापसाचं 20 क्विंटल उत्पादन कसं मिळेल याच्याकरता आपण मार्गदर्शन करत असतो. हे अशा पद्धतीचं कापसाचं पीक आहे कॉटन मिशन 1.0 मधलं, जिथे 60 एकरवरती कापूस लागवड केली होती. तिथे एकरी आपल्याला सरासरी 22 क्विंटलचं आपलं उत्पादन मिळालं त्या ठिकाणी. भारतामध्ये जर बघितलं आपण, भारतामध्ये संपूर्ण देशात कापसाचे पीक होत नाही. भारतामध्ये कापसाचे 3 झोन आहेत. पहिला उत्तर विभाग आहे. उत्तर विभागात पंजाब, हरियाणा, राजस्थानात 3 राज्यात कापूस होतो. मध्य भारतामध्ये मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि गुजरात ह्या 3 राज्यात कापूस होतो. आणि दक्षिण भागामध्ये आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटका, तामिळनाडू आणि पाटली, ओरिसा या राज्यामध्ये कापूस होतो. एकूण 10 ते 11 राज्यांमध्ये कापसाची शेती होते. आणि जर बघितलं आपण तर जगामध्ये जर बघितलं आपण तर साधारणपणे जगामध्ये हा 315 लाख हेक्टर क्षेत्र कापसाचं आहे. आणि कापसाची उत्पादकता ही नेहमी रुईच्या भाषेत असते. म्हणजे कापसाचं बोंड जर तुम्ही हातामध्ये घेतलं तर 65% वजन हे सरकीचं आहे आणि 35% वजन रुईचं आहे. मग कापसाचं उत्पादन हे रुईच्या भाषेत बोललं जातं कधी पण. तर सर्वात जास्त उत्पादन जे आहे ते चायनाचं आहे, ते मला बघायला मिळेल. चायनामध्ये 2069 किलो रुई पर हेक्टरची उत्पादकता आहे. वेळेस भारतामध्ये जी उत्पादकता ती आहे ती 436 किलो रुई आहे. ज्यावेळेस 2011-12च्या वेळेला साधारणपणे 576 किलो रुईची उत्पादकता आपली पोहोचली होती. ती 576वरनं घसरत आता ती 436 किलो रुईपर्यंत आलेली आहे. याचं कारणच आहे की कापसाचं उत्पादन कसं घेण्याचं या संदर्भातले जे बारकावे आपण समजून घ्यायला पाहिजे ते आपण त्याचा अवलंब करत नाही आहे. महाराष्ट्राचा जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये जवळपास 42 लाख हेक्टर क्षेत्र कापसाचं आहे आणि 323 किलो उत्पादकता आहे. म्हणजे सरासरी आपलं उत्पादन 4.25 क्विंटल उत्पादन आहे कोरडवाहू शेतकऱ्यांचं. पंजाब, हरियाणा, राजस्थानमध्ये जो कापूस होतो तो 95% कापूस बागायती आहे. आणि महाराष्ट्रामध्ये 8% कापूस बागायती आहे, 92% कापूस आतमध्ये कोरडवाहू आहे. आणि कोरडवाहू कापसामध्ये सुद्धा चांगलं उत्पादन येऊ शकतं अशी टेक्नॉलॉजी आपण डेव्हलप केलेली आहे. जर आपण जगाच्या उत्पादकतेच्या बाबतीत चर्चा केली, ठिबकवरती 10 क्विंटल जरी कापूस उत्पादन झाला तरी जगाच्या उत्पादकतेपेक्षा त्याचं उत्पादन जास्त येणार आहे. हे 815 किलो रुई त्याची उत्पादकता असणार आहे. आणि जगाची उत्पादकता ही 791 किलो रुई पर हेक्टरची आहे, म्हणजे त्याच्यापेक्षा जास्त असणार आहे. हा महाराष्ट्राचा नकाशा आहे ज्याच्यामध्ये कापसाचे पीक आपल्याला सर्व जिल्ह्यात होताना दिसत नाही आहे. कोकणामध्ये कापसाचे पीक नाही आहे. पूर्व विदर्भात कापसाचं पीक नाही. जसे चंद्रपूर असेल, गोंदिया असेल, भंडारा असेल, गडचिरोली असेल या जिल्ह्यामध्ये कापसाचं पीक नाही आहे. कोकणामध्ये पालघर असेल, रत्नागिरी असेल, सिंधुदुर्ग असेल, मुंबई असेल या जिल्ह्यामध्ये कापसाचं पीक नाही आहे. पुण्यामध्ये कापूस नाही आहे, सोलापूरमध्ये कापूस नाही आहे, सांगलीमध्ये कापूस नाही आहे. मग नगरमध्ये आहे, जळगाव, धुळे, नाशिक, खानदेशमध्ये आहे, औरंगाबाद, मराठवाडा पूर्ण जिल्ह्यामध्ये कापसाचं पीक आहे. आणि विदर्भामध्ये तुमचं पश्चिम विदर्भ जो आहे अमरावतीपासून, अमरावती, अकोला, यवतमाळ, वाशिम, बुलढाणा या जिल्ह्यात कापसाची शेती आहे.
साधारणपणे जर आपण दृष्टिक्षेप पाहिला तर कोरडवाहू शेतकऱ्याचं 3 ते 4 क्विंटल उत्पादन आहे. फ्लड इरिगेशन जो करतो त्याचं 8 ते 10 क्विंटलचं आहे आणि ठिबक सिंचनावरती 15 ते 20 क्विंटल आपल्याला मिळालं पाहिजे. साधारण उत्पादन कमी का मिळतं याच्यावर विचार करू आपण. हा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे की आपल्याला 3 ते 4 क्विंटल उत्पादन का मिळतं आहे. पहिला मुद्दा की आपल्याला त्या विषयाचं ज्ञानच नाही आहे. तुम्ही माझ्या मताची सहमत असा की नका असो, पण कापूस पिकाची आपल्याला पूर्ण माहिती नाही आहे. दुसरं, मान्सूनच्या भरोश्यावरती असल्यामुळे योग्य वेळेवरती तिची पेरणी होत नाही. जशी लागवड उशिरा होईल तसे तुमचं उत्पादन पण कमी येतं. तिथं जमिनीची मशागत. आता जमिनीची मशागत तुम्ही म्हणा की याच्यावरती काय बोलणार तुम्ही. जमिनी मशागत हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे कापसाच्या उत्पादनामध्ये. ज्यांनी याच्या पहिले कंबोडिया लावला असेल, वरलक्ष्मी लावला असेल किंवा H4 लावला असेल, तेव्हा कापसाची मुळं हे जवळपास 2-2, 3-3 फूट खोल जायचे आणि ते कापूस उपटायला मोठमोठे चिमटे लागायचे. आणि आता हल्लीचा जो कापूस पेरता तुम्ही 6 इंचही खोल जात नाही, अगदी अलगद एका हाताने माणूस उपटू शकतो. कुठे चिमटे लावत कोणी लावत मला वाटत नाही कोणी चिमटे वापरता आता. ही सत्यस्थिती मित्रांनो की कापसासाठी उत्पादन मिळण्यामध्ये मुख्य कारण काय आहे की जमिनीची पूर्ण मशागत ज्याच्याकडे तुम्ही दुर्लक्ष करता की जे शेतामध्ये कधी नसतात. जेव्हा आपण पाश्चिमात्य शेतीचा विचार करतो जसं इस्रायल असेल, ब्राझील असेल, स्पेन असेल, ऑस्ट्रेलिया असेल, त्या ठिकाणी जमिनीच्या पूर्ण मशागतीला अत्यंत महत्त्व देतात. कारण तुमचं पीक हे 6 महिने शेतात उभं राहणार आहे. आपल्याकडे तर पीक मागच्या मला तर कोणीतरी उल्लेख केला तर 12,000 भाव झाले ते म्हणे. जेव्हा कापसाचे 12,000 भाव झाले ताई, त्यावेळेला शेतामध्ये कापूस उभा, दुसरीकडे कापूस लावायची तयारी. मे महिन्यापर्यंत कापूस ओढत राहिले लोक, बरोबर आहे. मग तशा परिस्थितीमध्ये पीक उभं आहे, दुसऱ्या दिवशी तुम्ही कापूस लागवड करताय, याचा अर्थ तुम्ही रात्रीमधून रोटावेटर मारला, रात्रीतून रोटावेटर मारला आणि क्रिकेटचं ग्राउंड करून टाकलं तुम्ही डायरेक्ट रात्रीमध्ये. संध्याकाळपर्यंत कापूस वेचला तुम्ही तिथे, बरोबर आहे. मग अशा परिस्थितीमध्ये जमिनीची पुरेशी मशागत तुम्ही स्वतः शेतात न राहता ट्रॅक्टर भाड्याने करायचे, त्याला सांगायचं माझं ट्रॅक्टर रोटावेटर मारून दे, सकाळी झालं की त्याला पैसे देऊन मोकळं झालं. पण त्याने कसं मारलं, काय मारलं, जमीन किती खोल झाली. आणि रोटावेटरचे नुकसान पहा कसं आहे. फक्त 6 इंचावरती माती बरोबर तर करतं, भुसभुशीत करतं आहे. तर सारखं रोटावेटर मारल्याने काय झालं की खाली 6 इंचाची खाली तळी तयार झाली, कडक हाड तयार झाला, बरोबर आहे. हाड तयार झालं म्हणजे पॅन तयार झाल्या म्हणजे कडक झाल्यामुळे पहिल्या पावसातच पाणी शेतात बाहेर निघतं, वाया सुरू होतं. तुम्ही जे जमिनीतून पाणी उपसता आहे, बोरवेलमधून विहिरीतून पाणी जे उपसता आहे ते तुम्ही जिरवलेलं नाही मित्रांनो. तुमच्या वाढवडिलांनी पाणी जिरवलेलं आहे ते, हे तुम्ही पाणी जिरवलेलं नाही आहे. तुमच्या कडे पडणारा पाऊस जो आहे तो पहिल्या पावसातच वाहून जातो शेताच्या बाहेर, जमिनीत पाणी मुरतच नाही आहे. म्हणून आता तुम्हाला जमिनीच्या पूर्व मशागतीमध्ये सबसॉयलर मारायची गरज आहे. सबसॉयलर अक्षरशः जमीन फाडतो त्या ठिकाणी. जेव्हा जमीन चांगली भुसभुशीत खोल नांगरटी केल्यानंतर तरच मुळं खोल जातील, तरच मुळं खोल गेले तर पाण्याचं खतांचं शोषण चांगलं होणार आहे, अन्यथा नाही होणार आहे. त्याच्यानंतर काही शेतकरी तर हलक्या जमिनीतसुद्धा कापूस लावतात, जिथे कापूस लावायची गरज नाही, म्हणजे लावू पण नाही, पण अशा जमिनीत पण शेतकरी कापूस लावतात. आणि खताच्या बाबतीमध्ये बरीचशी शेती जी आपली आतासुद्धा अनुकरणीय शेती आहे. याने काय टाकलं, त्याने काय टाकलं, म्हणजे याने 1 गोणी 10-26 टाकलं, मग 2 टाकायच्या, त्याने युरिया टाकले का 1 गोणी 2 गोण्या युरियाच्या टाकायच्या. ही अनुकरणीय शेती झाली आहे. इथे आपलं अनुकरण चालणार नाही आहे. इथे बसलेल्या सर्व शेतकऱ्यांनी मी विचारतो, किती लोकांनी माती परीक्षण केलं आहे स्वतःचं मला सांगा. ज्या जमिनीमध्ये आपल्याला उत्पादन घ्यायचं आहे, जी काही पिकं लावायची आहे, त्या जमिनीची ओळख आहे का आपल्याला? त्या जमिनीची ओळख आहे का? एक स्टॅटिस्टिकल रिपोर्ट सांगतो ताई तुम्हाला की शेती सर्व याच्या डिपार्टमेंटमध्ये जर विचार केला आपण तर सर्वात कमी कामाचे तास कुणाचे असतील ते शेतकऱ्यांचे. जसा इंडस्ट्रीमध्ये 8 तास 10 तास तो उभा राहतो, काम करतो, आपल्याकडे शेतीमध्ये
शेतकरी फक्त बांधा चक्कर मारतो, मोटरसायकलवरती जातो, शेतामध्ये 8 तास उभा राहणारा माणूस मला दाखवून द्या मला, फक्त द्राक्ष बागायत सोडून. फवारणी करताना सुद्धा दुकानातून औषध आणेल तो माणूस, तुम्ही लावला फवारणी कराल त्याच्या ताब्यात तुम्ही बाटली देऊन द्याल त्याला, एक एक बूस टाक रे भाऊ आणि फवार, आणि संध्याकाळी जर विचार भाऊ किती फवारलं, फवाराला सुद्धा तो माणूस मालक स्वतः नसतो. मालक, शेती तुमची आहे, पीक तुमचं आहे, उत्पादन तुम्हाला घ्यायचं आहे, नफा तुम्हाला कमवायचा आहे, आणि त्या माणसाच्या भरोश्यावरती त्यानं काम केलं का नाही केलं कसं करणार तुम्हाला. म्हणून आज मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्हाला ज्या व्यवसायावरती तुम्ही अवलंबून आहे ना, ज्याच्यावरती तुमचा उदरनिर्वाह चालू अवलंबून आहे, तुमचं तुम्हालाच करायचं आहे. त्यांचं नियोजन करा. माझी तर ताईंना विनंती आहे की निर्मल सीडने सुद्धा माती परीक्षण प्रयोगशाळा सुरू करावी, कारण हा एक बेसिक मुद्दा आहे शेती क्षेत्रामध्ये. आणि जोपर्यंत तुम्हाला आपल्या स्वतःच्या जमिनीची ओळख होणार नाही तोपर्यंत तुम्हाला जास्त उत्पादन कधीच मिळणार नाही. लक्षात ठेवा मित्रांनो, हे काळ्या दगडाची रेगच आहे. म्हणून तुम्ही ह्या सर्व गोष्टी करत असताना याच्याकडे पण लक्ष द्या, माझं असं म्हणणं आहे. बरोबर आहे. त्याच्यानंतर तुम्हाला आता कापूस लागवडीचा सीजन आला रे आला की तुम्हाला बरोबर तुम्हाला बसस्टँडवरती भिंतींवरती तुम्हाला पोस्टर दिसतात, आणि प्रत्येक व्हरायटीचे मोठे मोठे बोंड, आणि देवदेवताचे हिरो हिरोईनचे नावं अपुरे पडतील एवढे नावं असतात तिच्यामध्ये. त्याच्यामध्ये आपण गोंधळून जातो, आणि आपल्याला आपली जमीन कशी आहे, आपल्या खिसाचं साईज किती आहे, आपण कोणती जात निवडली पाहिजे याचा काही अभ्यास नाही. आपण जातो दुकानावरती, आपल्या मनात व्हरायटी दुसरीच असते, तो दुकानदार दुसरीच देतो, आणि घरी येताना तो म्हणतो 4 थैल्या आणलेल्या असेल, बसस्टँडवरून उतरल्यानंतर घरापर्यंत जाईपर्यंत तो 4 पैकी 3 तर चांगले येतील, मग एक न लावतो तो फेल करून टाकतो त्याला. एक लावली पण नाही, 4 पैकी 3 तर चांगले येतील म्हणून, म्हणजे इतका आत्मविश्वास असतो तुमचा. म्हणून आपल्याकडे आपली जमीन कशी आहे, आपल्याकडे पाण्याचा सोर्स आहे का, आपल्याकडे खिशामध्ये पैसे आहेत का, त्याच्या आधारे आपण ह्या गोष्टीची निवड केली पाहिजे. म्हणजे व्हरायटीची निवडसुद्धा उत्पादन कमी मिळण्याचे मुख्य कारण तुमचं लक्षात घ्या मित्रांनो. असं अंदाजे कोणतंही काम करून चालणारच नाही आहे. तुम्हाला खरोखर प्रामाणिकपणे कापसाचं पीक लावायचं असेल तर कापूस पीक हे समजून घेतलं पाहिजे, तुम्हाला लक्षात घ्या. मग व्हरायटी कोणती लावायची ते पण मी तुम्हाला सांगेन कसं लावायचं ते. त्याच्यानंतर किडी रोग दिसल्यानंतर नियंत्रण करण्यात काही अर्थ नाही, त्याचं नियोजन पहिल्यापासून असलं पाहिजे. आणि एकात्मिक कीड नियंत्रण, एकात्मिक रोग नियंत्रणचं व्यवस्थापन आपण शिकून घेतलं पाहिजे. मग आम्ही काय बदल काय करायला सांगतोय लोकांना की काय बदल केला पाहिजे, की ज्यांच्याकडे कोरडवाहू शेती आहे, कापूस लावायचा आहे, कोरडवाहू कापूस आहे, त्यांच्याकडे आता आपल्याकडे पाऊस किती पडतो, जळगाव जिल्ह्यामध्ये साधारणतः 700 मिलीमीटर पाऊस पडतो, भडगावमध्ये पडतो 650 मिलीमीटर पडतो, वैराज पावसाळ्यामध्ये पडतो 675 mm पाऊस पडतो. हा जो पडणारा पाऊस जो आहे हा आपल्या डोळ्याने उघड्याने वाहून न जाता तुम्ही तुमच्या शेतामध्ये शेततळ तयार करा, आणि शेततळ्यातलं पाणी जे आहे जेव्हा कापूस पिकाला 2 पावसात खंड पडतो, ताण पडतो, तेव्हा तुम्ही ते पाणी ठिबकने द्या, म्हणजे तुमच्या पिकाचं उत्पादन जाईल, चांगलं मिळेल, तुमचं पिकाचं नुकसान होणार नाही. त्यामध्ये हा एक पहिला बदल हा केला पाहिजे की कोरडवाहू शेतकऱ्यांना जर जास्त उत्पादन मिळवायचं असेल तर सिंचनाची सोय तुम्ही स्वतः केली पाहिजे, तुम्हाला कोणी आणून करणार नाही, लक्षात घ्या. दुसरं जे आहे की पॉप्युलेशन, प्लांट पॉप्युलेशन, झाडांची संख्या किती असली पाहिजे. आता नवीन ट्रेंड जो आहे कुणाला माहिती का मला माहीत नाही, आता नवीन ट्रेंडमध्ये कोरडवाहू शेतकऱ्यांसाठी तुम्हाला तर समजा माझा विश्वास बसणार नाही, हे तुम्ही काही पण सांगता, 90 बाय 15 सेंटीमीटरवरती म्हणजे 3 फूट बाय अर्धा फूट वरती कापूस आता अकोला जिल्ह्यामध्ये 3,500 एकरवरती कापूस लावलेला आहे. ज्यांना बघायचं असेल त्यांनी माझ्यासोबत चला. आणि त्या ठिकाणी 2 वर्षापासून आम्ही प्रयोग करतो आहे. साधारणपणे सर्वात जास्त उत्पादन 16 क्विंटलचं आलं आहे आणि कमी उत्पादन हे 11 क्विंटलचं आलेलं आहे. म्हणजे 11 क्विंटलपेक्षा जास्त उत्पादन मिळतं हे लक्षात घ्या. आणि जेव्हा तुम्हाला एका झाडावरती 70-80 बोंड बघायची सवय आहे
त्यांना हे चालणार नाही. तिथं फक्त आपल्याला किती पाहिजे, 15 ते 20च बोंड पाहिजे आपल्याला, जास्त बोंडाची गरज पण नाही त्या ठिकाणी. पण तुम्हाला झाड असं मोठं पाहिजे, डोक्याच्या वर उंच पाहिजे, हां, तर इथं नाही जमणार. कापसाच्या झाडाची उंची पण सांगितलं तुम्हाला किती उंची असली पाहिजे, बरोबर आहे. दुसरा बदल आम्ही सांगतो आहे की आता आम्ही गादी वापरत लागवड सांगितली आहे. मध्यंतरी जळगावमध्ये खूप पाऊस झाला, सातत्याने पाऊस सुरू झाला, बरोबर आहे. सातत्याने पाऊस सुरू होत असल्यामुळे तुम्ही आता बघा कापसाचे पीक दिसतंय तुम्हाला पिवळसर पडलेलं दिसतं आहे आणि पात्यांची गळ खूप मोठ्या प्रमाणात झालेली आहे, म्हणजे अतिशय कमी बोंड दिसत आहे तुम्हाला. यावर्षी कापसाचं उत्पादन कमी मिळणार आहे. ज्या ज्या शेतकऱ्यांनी आम्ही सांगितल्याप्रमाणे कापसाची लागवड गादी वाफेवरती केलेली आहे, गादी वाफेवरती ज्यांनी लागवड केलेली आहे त्याचं पीक एकदम चांगलं आहे. कारण पडणारा पाऊस जो आहे, जास्त जर पाऊस जर झाला तर गादी वाफ्यातून पाणी निघून जातं, तिथे पाणी साचत नाही, त्यामुळे कापसाच्या पिकाचं काही नुकसान होत नाही, पात्या गळ तिथे होत नाही. दुसरा ज्या मल्चिंग फिल्म वापरलेली, कापसालासुद्धा मल्चिंग फिल्म वापरलेली आहे. तर मल्चिंग फिल्मचा वापर केल्याने काय होतं की भर पावसातसुद्धा तुम्हाला खतं देता येतात, खतांचा निचरा होत नाही आणि तणांचा प्रादुर्भाव होत नाही. तुम्हाला तणनाशकाची फवारणीची बी गरज पडत नाही तुम्हाला त्यामध्ये. मल्चिंग फिल्ममुळे जमत्या मुळांजवळ हवा खेळती पण राहते, अन्नद्रव्याचा निचरा होत नाही, तणांचा प्रादुर्भाव होत नाही, भर पावसाळ्यात तुम्हाला ठिबकमधून खतं पण देता येतात आणि ह्यामुळे तुमचं कापसाचं उत्पादन जास्त मिळतं. हा एक बदल तुम्हाला केला पाहिजे. त्याच्यानंतर नुसता नत्रस्फुरत पाला देऊन चालणार नाही आहे. कापसाला कॅल्शियम पण दिलं पाहिजे, मॅग्नेशियम पण दिलं पाहिजे, सल्फर पण दिलं पाहिजे, बोरॉन दिलं पाहिजे, झिंक पण दिलं पाहिजे. पण आपण याच्यात किती देतो, फक्त 10-26 देईल, कोणी DAP देईल किंवा युरिया देईल किंवा सुपर फॉस्फेट देईल, याच्या पलीकडे आपण देत नाही. या सर्व गोष्टी तुम्हाला कराव्या लागणार आहेत. आणि विद्राव्य खतांच्या फवारण्या, ठिबकमधनं खतं पण द्याच, पण विद्राव्य खतांच्या फवारण्या पण करा. 19-19ची 05234 13-085ची फवारणी आपण केली तर कोरडवाहू शेतकरी असो बागायती असो त्याचं 2 क्विंटल उत्पादन वाढणार. त्याचं विद्राव्य खतांच्या फवारणीने सुद्धा 2 क्विंटल उत्पादन वाढणार आहे, पण ते टाईमली केलं पाहिजे. पहिल्या महिन्याच्या काळामध्ये 19-19ची फवारणी घ्या, पात्या फुल लागायच्या वेळा 13-13ची फवारणी घ्या, बोंड मोठं होण्यासाठी 05234ची फवारणी करा आणि बोंड परिपक्व होताना कापसाची गुणवत्ता चांगली मिळाली पाहिजे म्हणून 13-085ची फवारणी करा. ह्या फवारणीने तुमचं निदान 2 क्विंटल उत्पादन वाढणार आहे. मग शेतकरी कोरडवाहू असो की बागायती असो. हे अशा पद्धतीने गादी वाफा आणि मल्चिंग फिल्मचा वापर करायला तुम्ही शिका, याच्याने तुमचं उत्पादन वाढणारच आहे. हे बघा, जे मी तुम्हाला 90x15 सेंटीमीटर सांगितलं ना, 3x अर्धा फूट, 3x अर्धा फूट झाडांची संख्या किती आहे बघा तुम्ही, 29,977 झाडं आणि तुम्ही लावता 4,000-5,000 झाडं. 4,000-5,000 झाडं लावतात एकरी आणि झाडावरती बोंड पाहिजे तुम्हाला 180-100 बोंड पाहिजेत आणि तेवढे येत नाही. म्हणून तुमचं उत्पादन 4-5 मिनटाचं येतं तुम्हाला. म्हणून उत्पादन वाढण्यासाठी झाडांची संख्या वाढवणं गरजेचं आहे, पण त्यासाठी व्हरायटीसुद्धा तशी निवडली पाहिजे. हे बघा, गादी वाफा मल्चिंग फिल्मवरती कापसाचं पीक अगदी युनिफॉर्म पीक दिसेल तुम्हाला आणि पात्या फुलांची गळ अजिबात होत नाही याच्यामध्ये, अजिबात गळ होणार नाही याच्यामध्ये, गळलं ती संधीच नाही त्या ठिकाणी. ह्याला नंतर सबसॉयलर म्हणतात. सबसॉइलर जिथे जमीन तुमची टणक होते ना त्या ठिकाणी तुम्हाला ज्या काळ्या जमिनी आहेत ज्याच्यामध्ये चिकण मातीचे प्रमाण जास्त आहे अशा जमिनीला सबसॉयलर पाहिजे. सबसॉयलर तुमची जमीन अशी फाडली जाते, त्यामुळे तिथे हवा खेळती राहील, पाणी पण जमिनी मुरेल तुमचं आणि भूगर्भात पाण्याची पातळीसुद्धा वाढेल तुमची त्या ठिकाणी. रोटावेटर पण आता 2 प्रकारचे मिळतात, एकच प्रकारचं रोटावेटर नाही तर 2 प्रकारचे मिळतात. एक तुमचा असा चालणारा आहे आणि एक असा गळणारा आहे, त्यामुळे तुमची जमीन चांगली भुसभुशीत होते, खोल होते, 6 इंचाच्या पुढे जास्त जास्त ते. आता लागवडीचं अंतर आणि झाडांची संख्या किती असते ते बघा. आता साधारणतः तुम्ही 5x6 लागवड केली तर 6,969 झाडं बसणार आहे. 5x1.5 अंतर लागवड केली तर 5,808 झाडं बसणार आहे. 4.5x1.5 फूट अंतर जर केलं तर 6,454 झाडं बसतील आणि 4x1.5 अंतर जर ठेवलं तर 7,260 झाडं बसणार आहे आणि 4x6 अंतर जर ठेवलं आपण तर 8,712 झाडं बसतील. हे कोरडवाहू शेतकऱ्यांसाठी आहे, बरोबर आहे. ठिबक सिंचनवरती
ज्यांच्याकडे ठिबक सिंचन आहे त्यांनी ह्या अंतरावरती लावलं पाहिजे. ज्यांच्याकडे ठिबक सिंचन नाही, कोरडवाहू लागवड करायची आहे, त्यांनी 4x1 लागवड केली तर झाडांची संख्या असणार आहे 10,890. बरोबर आहे. 4x1.25 अंतरावरती केली तर 8,712 झाडं बसतील. 3x अर्धा फुटं केली आपण तर 29,997 झाडं काढली. बघितला फोटो आपण तो. आणि 3x1 लागवड केली तर 14,520 झाडं बसणार आहे. म्हणजे झाडांची संख्या ही 10,000च्या वरच आहे. एका एकरमध्ये 10,000 झाडं बसली आणि एका झाडापासून आपल्याला 100 ग्रॅम कापूस जरी मिळाला तरी 10 क्विंटल कापूसपेक्षा कमी उत्पादन येणारच नाही. आणि 100 ग्रॅम कापूस येण्याकरता बोंडाची संख्या किती पाहिजे? 25. 25 चौक 100, 4 ग्रॅमचं बोंड. 25पेक्षा जास्त बोंडाची गरज आहेच कुठे आपल्याला? तुम्ही कशाला पाहिजे? 70 आणि 80 बोंड आणि 100 बोंड पाहिजेत. 25 बोंडाचं व्यवस्थापन सोपं की 100 बोंडाचं व्यवस्थापन सोपं? मला सांगा तुम्ही. मला 100 बोंडाचं व्यवस्थापन सोपं नाही मित्रांनो, लक्षात ठेवा. आणि ते येत पण नाही, ते ड्रॉपिंग होऊन जातात तुमचे. ज्यांना झाडांची संख्या वाढवायची आहे त्यांनी सरळ वाढणारं वाण निवडलं पाहिजे. तुम्ही दुकानदाराला विचारलं पाहिजे मला झाडांची संख्या जास्त ठेवायची, सरळ वाढणारे वाण कोणते ते सांगा. तुम्ही विचारलं पाहिजे. तुम्ही दुकानदारावर भरोसा ठेवायचा नाही, त्याला विचारायचं. सरळ वाढणारं वाण पाहिजे. बरोबर आहे. कोरडवाहू शेतकऱ्यांसाठी कोरडवाहू शेतकऱ्यांनी पसरणारे वाण लावायचे नाही, दीर्घ कालावधीचे वाण लावायचे नाही. त्याने कमी कालावधीचे वाण लावले पाहिजे. कोरडवाहू शेतकऱ्यांनी 140-150 दिवसाच्या कालावधीच्या व्हरायटी लावल्या पाहिजे, पसरणारे लावायचे नाही. बरोबर आहे. आणि त्याने झाडांची संख्या वाढवण्यासाठी सरळ वाढणारे वाण त्याला विचारलं पाहिजे. आणि पानांवरती लव असली पाहिजे जेणेकरून रस शोषण करणारी किडीचा प्रादुर्भाव कमी होईल. पसरणाऱ्यांसाठी अंतर कमी जास्त होऊ शकतं. झाडांची संख्या कमी जास्त असले तरीसुद्धा आपल्याला 20 क्विंटल उत्पादन काढता येईल आपल्याला. पण तिथेही आपल्याला झाडांची संख्या 5,000पेक्षा कमी असता कामा नये. किती असली पाहिजे? ज्यांच्याकडे सिंचनाची व्यवस्था आहे त्यांच्याकडे झाडांची व्यवस्था ही 5,000पेक्षा कमी असता कामा नये. म्हणजे एका झाडाला आपल्याला 400 ग्राम कापूस मिळाला पाहिजे. 400 ग्राम कापूस येण्याकरता आपल्याला साधारणतः 70 ते 80 बोंड मिळाले पाहिजे. 5 ते 5.5 ग्रॅम वजनाचं जरी बोंड आपल्याला मिळालं तरी आपण एका झाडापासून 400 ग्राम कापूस मिळवू शकतो. 400 ग्राम जरी कापूस मिळाला एका झाडापासून, 5,000 झाडांची संख्या असली तर आपल्याला एकरी 20 क्विंटल कापूस सहज मिळू शकतो. परंतु दुर्दैवाने ताई मी तुम्हाला सांगतो, इथे बसलेले जेवढे लोक आहेत ना इथे, एकाही माणसाला त्याच्या शेतामध्ये कापसाच्या झाडांची संख्या किती असते हे सांगून द्यावं त्यांनी मला. आता सांगा मला तुम्ही की माझ्या झाडामध्ये माझ्या शेतात मी हे अंतर लावलं होतं, माझ्या शेतामध्ये इतके झाडांची संख्या आहे, सांगा मला कोणी. तर मित्रांनो, हे शिकण्याची गरज आहे. आणि झाडांची संख्या काढणं त्याला काही फार मोठं रॉकेट सायन्स आहेच नाही. एका एकरमध्ये एरिया असतो 43,560. 43,560 स्क्वेअर फूट हा 1 एकरचा एरिया असतो. बरोबर आहे. भागीला 2 ओळीतलं अंतर किती आहे? 5 फूट आहे, 4 फूट आहे, 4.5 फूट आहे. ते गुणीला 2 रोपातलं अंतर किती आहे? 2 फूट आहे, 1.5 फूट आहे, 1 फूट आहे. ते करा. या दोघांचा गुणाकार 43,560 भागीला तो गुणाकार केला की तो भागाकार येईल. ते उत्तर तुमचं झाडांची संख्या आहे. हा फॉर्म्युला तुमचा आंब्यासाठी असो, केळीसाठी असो, टोमॅटो असो, मिरची असो, वांगे असो, चिकू असो, पेरू असो, कोणत्याही पिकाची झाडाची संख्या काढण्यासाठी फॉर्म्युला बदलणार नाही. याच फॉर्म्युलात झाडांची संख्या काढता येते. ज्याला झाडांची संख्या काढता येईल त्याला त्या झाडांचं व्यवस्थापनसुद्धा करता येईल, लक्षात ठेवा. पण तुम्ही सर्व राम भरोसे कार्यक्रम आहे सर्व. किती झाडं, काय झाडं, किती गोण्या लागतील, खतं लागतील, किती पावडर लागायचं, काही कॅल्क्युलेशन नसतं. संपलं की आणायचं मग, आहे की नाही. म्हणून त्याच्याकरता आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. ताई मला तुम्ही सांगा, वेळ तुम्ही झाला असेल तर. हां, मला बोलायची सवय आहे. मी दिवसभर एकटा बोलू सगळ्यांच्यासोबत. हां, मला बोलायची सवय आहे. तू सरांनी कोणीतरी ऐकलं असेल माझं भाषण, त्याला माहिती आहे. इथे अरुण भाऊ बसले त्यांना माहिती आहे. मला कोणी खालून चिठ्ठी दिलं तर मी थांबतो. तुम्ही मला सांगा, थांबेल लगेच मी. कापसाचं बियाणं अतिशय छोटंसं आहे.
तरी शेतकरी आप्पांची सूचना आली आवडतं घ्या, बरोबर आहे. मला असं वाटतं आप्पा तुमचे 10 मिनटं जे आहे ना, मी यांचे प्रश्न घेईल है ना. हां, मला असं वाटतं मला बोलायची सवय आहे. आता आपला कापूस पीक जे आहे अर्ध्या टप्प्यावर आलेलं आपण. काही ठिकाणी कापसाची वेती सुरू झालेली आहे, काही ठिकाणी कापसाची वेती सुरू झालेली आहे. मी परवाच्या दिवशी केकत निंबोराला गेलो होतो, जामनेर तालुक्यामध्ये. नेरीपासून 6 किलोमीटर अंतरावरती केकत निंबोरा आहे. केकत निंबोराला मी स्वतः कापसाचे वेचणी करताना शेतकऱ्यांना भेटलो तिथे. तर कापसाची वेचणी काही ठिकाणी सुरू झालेली आहे. ज्यांचा कापूस उशिरा लागवड आहे त्यांचा कापसाचे बोंडं मोठे होण्याच्या अवस्थेमध्ये आहेत. तर मला असं वाटतं या अवस्थेमध्ये आपल्याला काय करायची गरज आपण समजून घे. पहिलं म्हणजे ज्यांच्याकडे माझी बॅग पुढे सर, माझी बॅग द्यावं 1 मिनिट. एक 2 टेक्नॉलॉजी आम्ही आणल्या आहेत. हे एक जरा कॅमेरा इथं ठेवा. हे दिसतंय का? हे दिसतंय आता? याच्यात 2 ट्यूब आहेत. त्या एका ट्यूबमध्ये एक ॲल्युमिनियमची तार घातलेली आहे आणि दुसरी ट्यूब जे ती पोकळे हॉलो आहे. त्याच्यामध्ये गॉसिप्यूर टाकलेला आहे. म्हणजे गुलाबी बोंडअळीची मादी जी असते ना, त्या मादीचा सेक्स हार्मोन जो आहे फिरोमन, तो याच्यात भरलेला आहे, बरोबर आहे. आता गुलाबी बोंडअळीचं व्यवस्थापन, गुलाबी बोंडअळीचं समजून घेतले आपण. तर गुलाबी बोंडअळीचं डोळ्याने दिसत तर नाही. त्याचा एकच त्याला उपाय आहे की त्याची लाईफ सायकल ब्रेक करायची आहे. आणि दुसरं म्हणजे त्याचं मेटिंग होऊ देणं नाही, मेटिंग डिस्ट्रप्शन, म्हणजे नर आणि मादीचं मिलन होऊ न देणं, हा शेवटचा उपाय. पण नर आणि मादीचं मिलन झालंच नाही तर मादी अंडी घालणार नाही. मादीने अंडी घातली नाही तर अळ्या बाहेर पडणार नाही, बरोबर आहे. हे काम कसं करतं? साधारणपणे पात्या लागण्याच्या सुमाराला, याचं नाव आहे PB नॉट. याचं नाव काय आहे? PB नॉट आहे. हे जापनीज टेक्नॉलॉजी आहे. ही जापनीज टेक्नॉलॉजी आहे. PI इंडस्ट्रीज जे आहे त्या कंपनीने हे आम्हाला उपलब्ध करून दिलं. त्यांना मी विनंती केली होती. साऊथ एशिया बायोटेक्नॉलॉजी सेंटर म्हणून जोधपूरचं जे आहे त्यांच्या माध्यमातून आपण गेल्या 3 वर्षापासून प्रयोग आपण घेतो आहे. हे 3रं वर्ष आहे. रिझल्ट अतिशय चांगले आहेत, बरोबर आहे. हे साधारणतः पात्या लागण्याच्या अवस्थेला आपण लावलं. साधारणपणे लावताना 5 बाय 5 फूट अंतर, 5 बाय 5 मीटर अंतरावरती लावायचं, 15 बाय 15 फुटावरती. पहिल्या ओळीमध्ये अल्टरनेट एक झाड सोडून जर आपल्याला लावायचं आहे आणि फक्त फांदीला अशी टांगून द्यायची आहे, फक्त अशी टांगून द्यायची ती. याच्याने काय होतं की ग्रॅज्युअली त्याचे फिरोमेन्स रिलीज होतात. नर तिथे येतो, त्याला वाटलं मादी इथे आहे, मादीचं सेक्स हार्मोन रिलीज होतो. नर तिथे येतो पण तिथं त्याला मादी मिळत नाही. पण नर असा सारखा त्याच्या भोवतीच फिरत जातो आणि 2 ते 3 दिवसांत तो नर त्याचं आयुष्य संपून जातं आणि संपतं, मग त्याचं मिलन होत नाही. हा एक उपाय त्याला PB नॉटचा आहे. दुसरा आम्ही इंट्रोडक्शन केलं, हे नेटमॅट म्हणून आहे. नेटमॅट हे PBW म्हणजे गुलाबी बोंडअळीसाठीच आहे. हे सुद्धा पात्या लागण्याच्या अवस्थेमध्ये वरून 3 फांद्या सोडून त्या फांदीच्या बेचक्यामध्ये एक थेंब त्याचा ठिपका ठेवायचा फक्त. याच्याने सुद्धा हेच काम करणार आहे. ज्याचं म्हणजे फिरोमेन्स आहे ना, याच्यात पण फिरोमेन्स टाकलेले आहेत. हा जेल आहे, हा फक्त एक ठिपका ठेवत जायचा फक्त. वापर करायला अतिशय सोपा आहे. माणसाला हानिकारक नाही आहे, ह्या पण हानिकारक नाही, हा पण हानिकारक नाही आहे. वापरायला एकदम सोपा आहे. एकदा लावल्यानंतर हा 35 दिवस काम करणार आहे. पुन्हा त्याच्यानंतर एक 35 जण पुन्हा लावायचं आहे आणि पुन्हा 35 जणला 3 ॲप्लिकेशन करायचे याचे. साधारणपणे याच्याने सुद्धा गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव आपल्याला कमी करता येणार आहे. आणि तुमचा जे कापसाची गुणवत्ता खराब होते, कापसाचं वजन घटतं, याच्यामुळे या 2 टेक्नॉलॉजीमुळे सुद्धा शेतकऱ्यांना एक चांगला दिलासा मिळेल मला असं वाटतं. भविष्यामध्ये ही टेक्नॉलॉजी तुम्हाला उपलब्ध होईल.
परंतु यावर्षी तुम्ही निदान या 2 गोष्टी लक्षात ठेवा मला असं वाटतं. याच्याने गुलाबी बोंडअळीचं व्यवस्थापन करणं अतिशय सोपं जाणार आहे. हे नेटमॅट PBW जेल आहे आणि हे PB नॉट म्हणून याला म्हणतात त्याला. हे जर्मन टेक्नॉलॉजी मॅडम वैशालीताई, हे जर्मन टेक्नॉलॉजी आहे. नेटमॅटचं हे जर्मन टेक्नॉलॉजी आहे आणि ही जॅपनीज टेक्नॉलॉजी आहे. दुर्दैवाने जगाच्या 33% कापूस भारतात होतो. दुर्दैवाने जगाच्या 33% कापूस भारतामध्ये होतो, पण भारतामध्ये कापसावरती जे संशोधन व्हायला पाहिजे होतं ते अजून काही होताना दिसत नाही. बरोबर आहे. आता प्रश्न घेऊया आपण. तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असू द्या कापसाचे, हे आपण फक्त 25% दाखवलं तुम्हाला मी. हे जे झालं प्रेझेंटेशन फक्त 25% झालेलं आहे, 75% बाकी आहे. पण वेळ नाही आपल्याला, तर तुमच्या मनातले प्रश्नच विचार मला असं वाटतं. हां 6 ते 7 बॅगा लागतील. हां हो, मग खताचं नियोजनसुद्धा सोपं आहे अरुण भाऊ. सुरुवातीला 1 बॅग 10-26-26 द्यायची, नंतर अर्धी बॅग आपल्याला युरियाची, 1 बॅग युरियाची 10-26-26 लागेल आणि विद्राव्य खताच्या 3 फवारण्या बस. बाकी काहीच करायचं नाही याच्यामध्ये, बाकी काही नाही. आणि एका झाडावरती फक्त आपल्याला 25 ते 30 बोंडाचीच गरज आहे आपल्याला, जास्त गरजच नाही. एवढं पण जास्त नाही. 12-13 तरी तुम्हाला 10 क्विंटल पाणी येणार तुम्हाला. झाडं संख्या 30,000 आहे ना. मग याची प्राईस कमी आहे. याची प्राईस 28-29 रुपये 3 स्प्रेचे. 3 ना लावायचे ना ते. तुम्ही एक स्प्रे जर विचार केला मित्रांनो, मला इथे बसलेले लोक आहेत, ऐका ना सांगतोय, एक स्प्रे जरी तुम्ही करायचं म्हटलं तर तुमचा एक स्प्रे 2,000च्या खाली नसतो सांगतो मला. कारण तुम्ही भारी भारी औषध वापरता. कोराजन, प्रोक्लेम, डेलिगेट, हे 20 ते 25,000 रुपये लिटरचं औषध तुम्ही वापरता. किती श्रीमंत माणसं आहे तुम्ही. तुम्हाला क्लोरोफायरिफॉस, क्विनाल्फॉस नाही पाहिजे. तुम्हाला सांगितलं की तुम्हाला खालून वरून पाहता साहेबाला. यांना क्लोरोफॉस, क्विनाल्फॉस सांगितलं की साहेबाला खालून वर पाहतात ते. त्यांना अतिशय महागडं औषध पाहिजे, अतिशय महागडं. याच्या पुढे काय आहे का अजून विचारा आणखी? याच्याहून भारी आहे का? दुकानदाराला काय विचारतो तुम्ही? याच्याहून भारी आहे का तुमच्याकडे? म्हणजे एकाच फवाराचं औषधसुद्धा आहे. कापूस बी मेला पाहिजे, सर्व मेलं पाहिजे. अरे असं कुठे अशी काही पद्धत असेल काही? याचा खर्च फक्त 2800 ते 2900 रुपये. 3 लावत आहेत, 3 वेळा लावायचे बस. आणि तुमची 1 किंवा 2 बाईच लावून टाकेल ते. पटपट पटपट लावायचं, काहीच करायचं नाही त्याला. त्याला मजुरी खर्च नाहीच आहे त्याला. विचार. हां 5 बाय 5 मीटर अंतरावर. हां म्हणजे एका 400 स्पॉट बसतील ते. बोला ना. अरे प्रश्न विचारा. तुम्ही कापूस शेतकरी आहे ना? हां तेवढाच आहे, तेवढाच. मी काही याचे एजंट नाही बरं, मला विकायचे नाही आहे. तुमचा गैरसमज दूर करा रे बाबांनो. मला हे विकायचं नाही आहे, मी काही एजंट नाही याचा. पुढच्या वर्षी, हो पुढच्या वर्षी. तुम्ही नाही तर गैरसमज होईल तुमचा. मला तुम्ही ऑर्डर द्याल मी. नाही 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 ते नाही. हां अरे बापरे. एक मिनिट चांगला आहे. यांचा मुद्दा अतिशय चांगला आहे की कापसाचं फरदड पीक घ्यायचं का. बरोबर आहे. कापसाचं फरदड पीक हे पहिले शास्त्रीयदृष्ट्या आता आम्ही त्याला सांगत नाही, ऑफ दी रेकॉर्ड सांगतो तुम्हाला की ज्यांना कापूस एक्सटेंड करायचा आहे. कारण कसं की डिसेंबरला आम्ही कापूस टर्मिनेट का सांगतो आहे. कापूस तुम्ही संपवला पाहिजे डिसेंबरला, डिसेंबर अखेर. जानेवारी ते मे हे जे 5-6 महिने जे आहेत, ह्या महिन्यामध्ये ह्या कालावधीमध्ये कापूस पिकाचा कुठलाही अंश, कुठलाही भाग, कुठलंही झाड शेतामध्ये असता कामा नये, बांधावर दिसता कामा नये.
कारण त्याचे कापसाचे गुलाबी बोंडअळीचे त्याच्यामध्ये कोश असू शकतात, बरोबर आहे. त्याचं लाईफ सायकल पुढे चालू राहील ना त्याचं, तुम्ही शेतात ठेवलं तर. मग त्याच्याकरता जर तुम्ही हे जेल लावत राहिले दर महिन्याला तर तुमचं फरदड पीक चांगलं येईल. गुलाबी बोंडअळीचे येणार नाही ना. परंतु फरदड पिकाला सुद्धा पाण्याचं आणि खतांचं व्यवस्थापन आवश्यक असतं. पण आपल्या शेतकऱ्याच्या मनात गैरसमज काय आहे, फरदडला आपण काही टाकत नाही. कापसाचे पाणी झाडं लहान लहान असतात, बिलकुल एवढसे बोंड लहान लहान असतात आणि ओढत राहतो आपण त्याला. तसं चालणार नाही. कापसाच्या मुख्य पिकाला जे व्यवस्थापन करतो आपण, खतं घालतो, तेवढीच खतं आपल्याला फरदडला दिली पाहिजे. तर आपल्याला फरदडचं सुद्धा 10-12 क्विंटलचं उत्पादन मिळू शकतं. पाचोऱ्यामध्ये, पाचोरा तालुक्यातसुद्धा काही काही शेतकऱ्यांनी 25-30 क्विंटल कापसाचं उत्पादन काढलेलं आहे पूर्वी. पण त्याच्यात फरदडचं उत्पादन 8 ते 10 क्विंटलचं होतं, लक्षात ठेवा. घेऊ शकता, परंतु गुलाबी बोंडअळीचं व्यवस्थापन करता आलं पाहिजे. ठीक आहे. माझा प्रश्न आहे सर, कुठे आहे तुम्ही? हां, कोरडवाहूसाठी उंच वाढणारे वाहनांचं नाव सांगा. हां, एक आहे तुमचं राशी स्विफ्ट आहे, मल्लिका आहे, भक्ती आहे, डॉक्टर ब्रेंट आहे. काही प्रश्न अजून? हां, मित्रांनो, नमस्कार सर. हो नमस्कार. कापूस डिस्ट्रॉय करताना काय करताना? आपण जेव्हा फळखाटी उपटतो, कापूस वेचणी झाल्यानंतर जेव्हा आपण शेत साफ करतो त्यावेळेला 2 वेळेला रोटावेटर करून तिचा चुरा केलेला चांगला का उपडलेली चांगली? ज्या शेतामध्ये खूप गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव जास्त असेल त्याने उपटून बांधावर टाकून जाळलेला चांगला. पण एक शंका आहे सर. नाही, दुसरं आता कॉटनचे श्रेडिंग मशीन आले, श्रेडर्स तुम्ही शेतामध्ये कापूस उपटायचं काम नाही. श्रेडर मशीन तुम्ही वापरलं तर कापसाचे उभे कापसाचे जे आहे ना चुरा करून टाकतो तो शेतामध्ये, कुट्टी कोणतात कुट्टी त्याचं. एक हे चुरा केल्यानंतर आपल्याला कसं आहे त्याचा सेंद्रिय खतासारखा उपयोग होऊ शकतो. होईल ना. जमिनीची पोत सुधरू शकते. अगदी बरोबर आहे. मला उपडल्यानंतर जाळल्यानंतर त्याचा काही उपयोग होत नाही. बरोबर आहे. पण त्याच्यामध्ये जर जास्त कोष असले त्याच्या गुलाबी बोंडअळीचे ते कशाला आपल्या शेतात वाढू द्यायचे पुन्हा? मुद्दा तोच आहे. ज्याच्यामध्ये प्रादुर्भाव कमी असेल त्यांनी उपटायचं नाही, तिथे ते शेडिंग मशीन कुट्टी करा त्याची. थँक्यू सर. वेलकम. हां मित्रांनो, पुन्हा आपण एकदा कधीतरी भेटूया आपण, बरोबर आहे. आपल्याकडे वेळ कमी आहे, ताईंना पण बोलायचं आहे. या ठिकाणी शेतकरी मेळावा आयोजित केला ताईंनी आणि मेळाव्याला मी बघितलं, मला असं वाटलं की प्रतिसाद कमी मिळेल, परंतु तुमचं गुडविल चांगलं दिसतं आहे. तर याच्यावरून तुम्हाला रिस्पॉन्स चांगला मिळतो आहे आणि चांगला प्रतिसाद तुम्ही लोकांनी दिला. अतिशय शांततेने संयमतेने विचार तुम्ही ऐकून घेतले. नॉर्मली अशा मेळाव्यामध्ये शेतकरी ऐकून घ्यायच्या भानगडीत मनस्थिती चांगली नसते, त्यांची ऐकण्याच्या मनस्थितीत नसतात. पण हे जातीवंत शेतकरी दिसत आहेत मला. अतिशय संयमतेने त्यांनी माझी विचार ऐकून घेतले. इच्छा असताना नसताना सुद्धा त्यांनी विचार ऐकून घेतले. त्याबद्दल त्यांच्या संयमतेचं मी कौतुक करतो आणि त्यांचे मी आभार मानतो. आणि आयोजकांनी मला आमंत्रित केलं, मला माझे विचार मांडण्याची संधी आपल्यासमोर उपलब्ध करून दिली आणि सुसंवाद मला आपल्यासोबत साधता आला. त्याबद्दल मी आयोजकांचे मनपूर्वक आभार मानतो. माझं गाव खूप लांबचं नाही आहे, माझं गाव भडगावचं, लक्षात ठेवा. यांच्याच मतदारसंघातला आहे मी, हेही लक्षात ठेवा. हां, हेही लक्षात ठेवा. हे मुद्दा मी शेवटी सांगितलं तुम्हाला की हे काही माझं तुमच्यासाठी अटॅचमेंट करायचं नाही मला, पण मी तुमच्या गावातलाच, तुमच्या भागातलाच आहे आणि तुमच्याकडच्या परिस्थिती काय आहे, तुमच्या शेतकऱ्यांच्या अडचणी काय, समस्या आहेत, चांगलं जाणून आहे. त्यामुळे भविष्यातसुद्धा तुम्हाला काही अडचण आली, काही प्रश्न तुमच्या मनात असतील तर तुम्ही मला फोन करू शकता. माझा फोन नंबर आहे 94 22 77 49 81. 94 22 77 49 81. मला फोन करा.
फक्त रात्री 12 नंतर करू नका म्हणजे रात्री 12 नंतर करू नका. मित्र आहे पेन ड्राईव्ह कार्ड 94 22 77 49 81. सेफ मोडमध्ये काढ ना. सेफ मोड कुठे तुमचा पेन ड्राईव्हचा आयकॉन कुठे पेन ड्राईव्हचा कुठे काय करायचं पेन ड्राईव्हचा आयकॉन माहिती की तुला नाही नुसतं उठून आला रे बाबा काय कर. धन्यवाद साहेब. यानंतर आपल्या ह्या भव्य शेतकरी मेळाव्याला तथा शिवसेना युवासेना महिला अधिकारी पदाधिकारी या मेळाव्याला आपलं मनोगत व्यक्त करतील आदरणीय अस्मिताताई पाटील. ताईंना विनंती आहे की आपण 10 मिनिटांमध्ये आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे.